मुंबईमध्ये 1 नोव्हेंबर रोजी संयुक्त मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चासाठी राज्यभरातील जे सर्वपक्षीय नेते आहेत ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। या संदर्भात आज नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयात बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे। सर्व पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार वसंत गीते आहेत। भाऊ, आज आपल्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक झालेली आहे। मुंबईत 1 नोव्हेंबरला मोर्चा होतोय। नाही, निश्चितपणे त्याच्या नियोजनासाठी जातची खरी बैठक आहेत आणि या बैठकीमधून हजारो शिवसैनिक, महिला पदाधिकारी असोत, बाकीचे सगळे पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होणार। नेमकं आता आपलं इथून आपण जाणार आहात, कशा पद्धतीचं आपलं स्वरूप असणार आहे? आपण शक्ती प्रदर्शन करणार कसं? नाही, याच्यात शक्ती प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सगळ्यांना दिसेल आणि म्हणून सर्वांनी तिथं हजर राहणं हा सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही जे भोगलोय विधानसभेमध्ये ते पुढच्या निवडणुकीमध्ये इतर उमेदवारांना लागू होता कामा नये, म्हणून हे जे बोगस मतदार आहे हे शोधले, आम्ही मार्गी लावले, तिथपर्यंत पोहोचवलं। आता आमचे नेते त्याचं नेतृत्व करत आहेत आणि महाराष्ट्रातली सगळी जनता याच्यामध्ये येतील, सहभागी होतील, अनेक पक्ष सहभागी होतील अशी आम्हाला तिथं अपेक्षा आहे। नक्कीच। आपण मागच्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या पक्षाच्या वतीनं निवेदन देखील दिलं होतं। काही बोगस मतदारांच्या याद्या ज्या आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी घेऊन गेला होता। लोकसभेपासून ह्या सगळ्या याद्यांचा पाठपुरावा केलेला आहे। मी ज्या विधानसभेमध्ये लढलो तिथं 32,000 बोगस नावं आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केले। हायकोर्टाने सुद्धा त्याची दखल घेतली, निवडणूक आयोगाने सुद्धा दखल घेतली, परंतु प्रोग्राम लागल्या कारणाने आमची ती निवडणूक आयोगाने सांगितलं की तुमची ही जी केस आहे 32,000 दुबार नावं, हे सगळे खोटी नावं आहेत, दुबार नावं आहेत, ही काढली पाहिजे। परंतु आचारसंहिता डिक्लेअर झाल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येईल। नक्कीच। आपल्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वसंत गीते होते आणि आज मुंबईत होणाऱ्या मोर्चा संदर्भात नाशिकमध्ये बैठक झालेली आहे। बैठकीसाठी सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।